मराठा महिला आज मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे। गौरी गणपती विसर्जनानंतर मुंबईमध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मराठा महिला वर्ग मोठ्या प्रमाणात मुंबईत येण्याची शक्यता आहे। आज गौरी गणपतीचं विसर्जन होणार आहे। आज विसर्जनानंतर मराठा आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती मिळते। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, हायकोर्टामध्ये काल सुद्धा सुनावणी झाली, आजही सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय गौरी गणपतीचा उत्सव हा संपूर्ण राज्यभरामध्ये सुरू असताना आज या ठिकाणी गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर महिला मराठा ज्या आहेत त्या सुद्धा आता या ठिकाणी मुंबईकडे येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। काय एकंदरीतच माहिती? बाप्पांचं विसर्जन आहे संध्याकाळी। खरं तर गणपतीच्या 2 दिवसांनंतर जरांगे स्वतः आझाद मैदानात दाखल झाले आणि त्यानंतर जर आपण बघतोय की एकंदरीतच मोठ्या प्रमाणामध्ये इथे आंदोलकांनी गर्दी केली। त्यानंतर रस्त्यावर फिरणं सुरूच होतं आणि रस्त्यावर गोंधळ घालणं देखील सुरू झालं होतं। या सगळ्या संदर्भात काल न्यायमूर्तींनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली आणि 4 वाजेपर्यंत आज रस्ते मोकळे करण्यासाठी सांगितलं। मात्र असं असताना आपण बघतोय की आज गौरी गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आणि हे विसर्जन सुरू झाल्यानंतर अनेक लोक जी आहेत ती गावाकडनं पुन्हा एकदा इथे निघणार आहेत आणि इथे येऊन पोहोचणार आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। गावाच्या गावं खाली होण्याची शक्यता आहे। खरं तर आता मराठा आंदोलकांना आझाद मैदानात पावसाचा त्रास होत होता, त्यामुळे मंडप घालून दिलेला आहे। आत्ता देखील आपण बघू शकतो की कशा पद्धतीची गर्दी इथे झालेली आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती झालेली आहे। काल न्यायालयाने सांगितलं होतं की रस्त्यावर तुम्ही गोंधळ घालू शकत नाही, रस्त्यावर गर्दी करू शकत नाही, जे काही करायचं ते शांततेत करा आणि त्यानुसार हे लोक जे आहेत ते आपण बघतोय की इथे आंदोलन करण्यासाठी आता एकवटलेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर बघितलं तर काही लोक आज कावड घेऊन देखील आलेली आहेत। नेमकं त्यांना काय वाटतंय ते आपण नीलम त्यांना विचारूया। दादा, तुम्ही कावड घेऊन आलेला आहात, कशा पद्धतीने तुम्ही कावड आणली, किती दिवस लागले, काय म्हणणं आहे तुमचं एकंदरीत या सगळ्या विषयावर? आज आमच्या गावातीलही आम्ही नगोर्ली तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आलेलो आहोत। आमच्या गावची कावड ही शंभू महादेवाची मानाची कावड आहे। ह्या गेंड्याच्या कातडीचं पांघरून बसलेल्या सरकारला कुठेतरी शंभू महादेवाच्या रूपानं हे भेटू दे, मराठ्यांना आरक्षण मिळू दे, ही सद्बुद्धी भेटू दे। आज दादा अनेक लोक गौरी गणपतीचं विसर्जन तुमच्या गावांमध्ये होणार आहे, त्यानंतर अनेक लोक निघणार आहेत गावावरनं असं कळतंय, कितपत खरं आहे? अजून लोक मोठ्या प्रमाणात याकडे मुंबईकडे येत आहेत। आमचं गणपतीचं दरवर्षी गणपती येत जाईल, पण आमचे मनोज दादा या ठिकाणी मरणाच्या दारात आहेत। आम्ही जोवर आरक्षण भेटत नाही तोवर या ठिकाणी हालत नाही। आमचे देव फक्त मनोज दादा। पण आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात लोक इथे येत आहेत। कोर्टाने तुम्हाला 5000 लोकांनाच परवानगी दिलेली आहे। आज देखील कोर्टाने तुम्हाला सांगितलंय की इथले जे रस्ते आहेत ते खाली करा। हे पहा, आजपर्यंतचा इतिहास आहे, मराठ्यांना कोणी अडवू शकलं नाही। मराठ्यांना ठरवलं तर काय होऊ शकतं। आजपर्यंत 58 मोर्चे शांततेत काढलेत। मनोज दादांनी कधीही संयम डळू दिलेला नाही। ज्यावेळी मराठ्यांचा संयम डळल त्यावेळी खूप भयंकर विद्रूप परिणाम। आज आम्ही माढा तालुक्यातून मॅडम शंभू महादेवाची कावडून 155 जण इथं आलेलो आहे। जसा शंभू महादेवाला आमचा नवस होता, महादेवा आम्हाला कुणबी मराठ्यातून आरक्षण मिळू दे। आझाद मैदानावर जाऊन आमचं दैवत जरांगे दादा यांना आम्ही धार घालू। आज शंभू महादेवाची धार, आज शंभू महादेवाची धार आम्ही माढा तालुक्यातून टेंभुर्णी गावातनं धार घातलेली आहे। तर आपण एकंदरीत बघतोय नीलम की कशा पद्धतीने हे लोक सध्या इथे आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे, आणखीन लोक येण्याची शक्यता आहे आणि ज्या पद्धतीने लोक येण्याची शक्यता आहे त्यानुसार आता न्यायालय नेमकं काय निर्णय घेत आहे हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्याचं कारण न्यायालयाने सांगितलेलं आहे 5000च्या वर इथे येऊ नये, तरी देखील यांनी उल्लंघन केलंय ऑलरेडी।
त्यामुळे काल देखील न्यायालय नाराज होतं. अशा पद्धतीचं आंदोलन होऊ शकत नाही. हे काय तुमचं शांततापूर्ण आंदोलन नाही, तुम्ही मुंबईकरांना वेठीस धरताय, अशा पद्धतीचे अनेक सवाल, अनेक गोष्टी न्यायालयाने आंदोलकांना खडेबोल सुनावलेले पाहायला मिळाले होते. इतकंच नाही तर न्यायमूर्तींना देखील अडवण्यात आलेलं होतं, न्यायमूर्तींना घेराव घातलेला होता. त्यामुळे त्यांना कोर्टात पोहोचायला त्रास झाला, त्यांना पायी अक्षरशः चालत यावं लागलं. आणि या सगळ्यावर आज पुन्हा एकदा 3 वाजता सुनावणी आहे. त्यामुळे हे सगळं प्रकरण आता कुठे थांबतंय हे बघणं महत्त्वाचं आहे. भाग्यश्री, याचं जसं की आपण आणखी पाहिलं दुसरी की बाजू आहे की ज्या महिला आहेत, मराठा महिला आहेत, त्या सुद्धा येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. कोर्टाच्या आदेशानंतर आता या ठिकाणी जरांगे यांच्याकडून सुद्धा आंदोलकांना तंबी देण्यात आलेली आहे. ज्यांना गोंधळ घालायचा आहे त्यांनी घरी परत जावा, गावी परत जावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. कोर्टाच्या निर्णयाचं पालन करायचं आहे, मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका, अशी तंबी आता या ठिकाणी जरांगे यांच्याकडून देण्यात आल्यानंतर काय वाटतं एकंदरीतच आता पुन्हा एकदा ही जी संख्या आहे मराठा आंदोलकांची ही पुन्हा एकदा मुंबईकडे येतील का, किंवा त्यांना तिथे जिथे आहे तिथूनच आंदोलन करण्याचं जरांगे यांच्याकडून काही सल्ला देण्यात येईल किंवा आवाहन करण्यात येतील? शक्यता आता बऱ्याच वर्तवू शकतो नीलम. मात्र आत्ता तरी जरांगे यांनी काहीही सांगितलेलं नाही. खरं तर यामध्ये जरांगे यांनी भूमिका घेणं गरजेचं आहे. मात्र जरांगे सातत्याने 2 दिवसापूर्वी देखील बोलले की मी आणखीन लोकांना मुंबईत बोलवीन, आणि याचसाठी न्यायालय काल नाराज झालेलं पाहायला मिळालं की 5000 लोकांची परमिशन तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे आणि तुम्ही ऑलरेडी अधिक लोक घेऊन आलाय, आणि त्यानंतर तुम्ही म्हणताय की मी आणखीन लोक गावाहून बोलली. तर असं होऊ शकत नाही. न्यायालयाने देखील काल सांगितलंय की तुम्ही त्यांना अडवा. मात्र प्रशासन किंवा सरकार ज्या पद्धतीने भूमिका घेत आहे ती सामंजस्याची भूमिका घेताना सध्या तरी पाहायला मिळते. दुसरीकडे जर बघितलं तर दुसरीकडे सरकार दरबारी देखील चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळतंय. आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं देखील त्यांच्याकडनं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र अद्याप ठोस काही आलेलं नाही आहे. आणि काल देखील काही त्यांच्या बैठकी झाल्या, या बैठकीत देखील काही गोष्टी ठरल्यात. मात्र विखे पाटलांना विचारलं की तुम्ही हे जरांगेंपर्यंत जाऊन सांगणार का, त्यावेळेला विखे पाटलांनी असं सांगितलं की या संदर्भात आम्ही काही ठरवलं नाही की जरांगेंना हे सांगायचं की नाही या संदर्भात. मात्र महत्त्वाचा विषय हा आहे की जे काही ठरवलं जाईल ते जरांगेंना सांगावंच लागेल, कारण या सगळ्याचं जे कारण आहे तेच मुळात जरांगे आहेत. त्यामुळे जर जरांगेंना ते पटलं नाही तर जरांगे आणखीन उपोषण करू शकतात, आणि हे सगळं कुठेतरी थांबणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. त्यामुळे नेमकं यावर काय तोडगा निघतं हे बघणं महत्त्वाचं आहे. आणि येणाऱ्या लोकांना वेशीवर सरकार थांबवणार का, न्यायालयाचं सरकार पालन करणार का, हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. नीलम जी, एकंदरीत आपण पाहिलं भाग्यश्री, तर या ठिकाणी कुठेही या आपण पाहतोय की हायकोर्टाने या ठिकाणी आदेश दिल्यानंतर, जरांगे यांच्याकडून तंबी दिल्यानंतर सुद्धा या ठिकाणी मराठा आंदोलकांची गर्दी वाढतानाच पाहायला मिळते. मोठ्या संख्येने घोषणाबाजी करतायत. जरांगे यांची तब्येत या ठिकाणी खालावलेली आहे, त्यांनी पाणी सुद्धा त्यागलेलं आहे. मात्र अशा वेळेस सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते आणि ठिकठिकाणी रस्त्यावर सुद्धा गर्दी केलेली पाहायला मिळते. आज विसर्जन होणार आहे गौरी गणपतीचं. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. मात्र या मराठा आंदोलकांमुळे कुठेतरी आता पोलिसांवरती सुद्धा आता या ठिकाणी दबाव वाढलेला पाहायला मिळतोय. नक्कीच नीलम, पोलिसांवर प्रचंड दबाव वाढलाय. खरं तर जरांगे ज्या दिवशी इथे आले त्या दिवसापासून पोलिसांवर दबाव वाढलेला आहे. 1500 पोलीस फौजफाटा तैनात केलेला होता जरांगेंच्या या आंदोलनासाठी. मात्र पोलीस दलामध्ये मुळातच संख्या कमी, आणि 1500 पोलीस हे संपूर्ण महाराष्ट्रातनं देखील बोलवलेले होते, दंगल पथक देखील बोलवलेलं होतं. मात्र याचा काहीच फायदा होत नाही आहे. एकंदरीत जर बघितलं तर मुंबईत गणेशोत्सव हा मोठा सण असतो. प्रत्येक मंडळाचे वेगवेगळे गणपती असतात. त्यात आज गौरी गणपतीचं विसर्जन आहे, म्हणजे घरगुती गणपतीचं विसर्जन. अनेक लोक रस्त्यावर बाहेर पडतात, आणि अशा वेळेला जरांगेंची सोबत आलेले हे आंदोलक आणि विसर्जनाची गर्दी हे कसं मॅनेज करणार हा प्रश्न पोलिसांपुढे देखील सतावताना पाहायला मिळतोय. काल न्यायालयाने आदेश दिले की उद्या 4 वाजेपर्यंत रस्ते खाली झाले पाहिजेत दक्षिण मुंबईतले. मात्र आज जर आपण बघतोय तर काल संध्याकाळी बऱ्यापैकी गाड्या रिकाम्या केल्या. मात्र आज सकाळी जर बघतोय तर पुन्हा एकदा इथे गाड्या आलेल्या पाहायला मिळतात. खाद्यपदार्थांच्या या गाड्या आहेत, खाद्यपदार्थ नाश्ता पुरवण्यासाठी या गाड्या आल्यात. स्टेशनवर देखील मी म्हटलं तसं की CSMT स्टेशनवरनं मी आले, काही फारसा फरक पडलेला पाहायला मिळाला नाही. लोक तिथेच झोपलेली आहेत. लोक जसं काल सकाळी होते तसेच आज सकाळी आहेत. त्यामुळे या सगळ्याचा कुठेही फरक झालेला नाही न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा. त्यामुळे आज न्यायालयाने काय निर्णय घेतोय, जशी कालची गर्दी होती तशीच आजची गर्दी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. कुठेतरी या ठिकाणी न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन होताना पाहायला मिळते. काही कारवाई होऊ शकते का यावर?
पोलिसांना करायला ऑलरेडी निलम सांगितलेलं आहे, मात्र पोलीस पण फार सामंजस्याची भूमिका घेताना पाहायला मिळतात. कारण कारवाई करताना आणखीन दुसरा अनुचित प्रकार घडू नये यासाठीची काळजी आहे. कारण याआधी आपण बघितलंय की ज्या वेळेला मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केलं होतं त्यावेळी लाठीचार्ज झाला होता आणि त्याचं रूपांतर नंतर फार मोठ्या प्रमाणात आंदोलनांमध्ये झालं, मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता त्यावेळेला देखील. तर असं काही घडू नये यासाठी पोलीस तयारी करतात, पोलीस सामंजस्याची भूमिका घेत आहेत. काल अनेकांनी पोलिसांना बाहेर काढलेलं आहे, पोलिसांनी बाहेर काढलेलं आहे, गाड्या देखील पोलिसांनी बाहेर काढल्या आहेत. मात्र त्याचा काही फारसा उपयोग नाही. ऑलरेडी वाशी नाका म्हणा, ठाणा टोल नाका म्हणा, इथे सगळीकडे ऑलरेडी जाम झालेला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालेलं आहे, वाहतूक कोंडी झालेली आहे 2 ते 4 दिवसापासून. त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर या सगळ्या गोष्टी आता कुठेतरी थांबाव्या आणि सरकार दरबारी तोडगा निघावा. त्याच पद्धतीने न्यायालय नेमकं काय निर्णय घेतं या सगळ्याकडेच आज लक्ष लागलेलं पाहायला मिळेल. जी नक्कीच भाग्यश्री, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू.